नमस्कार मित्रांनो, कारण पुढच्या 5 दिवसात एक मोठा बदल होणार आहे मित्रांनो. हो, राज्यातील सर्व पुरुषांसाठी हाफ तिकीट योजना लागू होण्याची चर्चा जोरात सुरू आहे मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही ही 4 कागदपत्रे वेळेवर तयार केली नाही तर तुम्हाला ही योजनेची हाफ तिकीट मिळणार नाही मित्रांनो. अनेक लोकांना वाटते मित्रांनो आपल्या आपोआप तिकीट हाफ होईल. तसं नाही आहे मित्रांनो. पण खरं काय आहे, महत्त्वाची माहिती म्हणजेच की सरकारने काही अटी ठेवल्या आहे मित्रांनो, आणि त्या पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पण हाफ तिकीट मिळणार नाही मित्रांनो. फक्त 5 दिवस शिल्लक राहिलेले आहे मित्रांनो, आणि अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झालेली होती मित्रांनो. म्हणूनच आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो. कोणाला मिळणार हाफ तिकीट, कोणाला मिळणार नाही, कोणते 4 कागदपत्र आहे मित्रांनो, आणि अर्ज कसा करायचा, एक छोटीशी चूक आणि तुमचे नाव यादीतून काढण्यात येऊ शकतो मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे मित्रांनो, ज्याच्यामुळे तुमचे अर्ज 100% अप्रूव्हल होईल मित्रांनो. नमस्कार. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकाच बातमीने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. एसटी बसमध्ये पुरुषांना चक्क 50% सवलत म्हणजेच हाफ तिकीट मिळणार असल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. पण थांबा, ह्यात तथ्य किती आणि अफवा किती? चला, आजच्या या विश्लेषणात आपण ह्याच मोठ्या मिस्ट्रीमागचं सत्य अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सध्या प्रत्येकाच्या मनात एकच ज्वलंत प्रश्न आहे. काय खरंच पुरुषांसाठी ही 50% हाफ तिकीट योजना लागू झालीये का? 1 मे पासून पुरुषांना चक्क अर्ध्या किमतीत तिकीट मिळेल आणि त्यासाठी घाईघाईने कागदपत्रे जमा करावी लागतील, असे दावे केले जात आहेत. पण खरंच असं काही घडतंय का? हे दावे किती खरे आहेत हे आज आपण तपासून पाहणार आहोत. आपण सर्वांनी सोशल मीडियावर तो व्हायरल मेसेज नक्कीच पाहिला असेल. 1 मे पासून पुरुषांना हाफ तिकीट, 2 दिवसात ही कागदपत्रे जमा करा. बापरे, या मेसेजमुळे लोकांची अक्षरशः धांदल उडालीये. लोक आपापली कामं सोडून माहिती शोधतायत, एसटी डेपोमध्ये जाण्याची घाई करतायत. पण जरा थांबा, हे खरं आहे की फक्त एक पसरवलेली अफवा? चला, याचं फॅक्ट चेक करूया. आता प्रश्न असा पडतो की या अफवेची सुरुवात नेमकी झाली कुठून? बरं, याचं मूळ दडले एका खूप मोठ्या यशामध्ये. आपल्याला आठवतच असेल, महिलांसाठी एसटीत 50% सवलत योजना सुरू झाली आणि ती कमालीची यशस्वी ठरली. या हाफ तिकीटमुळे महिलांच्या प्रवासात मोठी क्रांती झाली आणि साहजिकच या यशामुळे पुरुष प्रवाशांमध्येही अशाच एखाद्या सवलतीची आशा निर्माण झाली आणि इथूनच या अफवांना जोर मिळाला. महिलांच्या या सवलतीचा परिणाम किती अफाट होता हे या एका आकड्यावरून समजतं. तब्बल 25%. होय, 50% सवलतीमुळे महिलांनी खाजगी गाड्या, वडाप सोडून थेट आपल्या एसटीला पसंती दिली. याचा परिणाम असा झाला की एसटीच्या एकूण प्रवासी संख्येत तब्बल 25%ची प्रचंड वाढ झाली. ज्या बसेस कधी काळी रिकाम्या धावायच्या त्या आता खचाखच भरून धावू लागल्या. आणि ह्या सगळ्यात सर्वात भारी आणि अनपेक्षित गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे एसटी महामंडळाचा फायदा. विचार करा, अर्ध्या किमतीत तिकीट देऊनही 2019 ते 2023 या काळात एसटी महामंडळाच्या एकूण उत्पन्नात 15%ची घसघशीत वाढ झालीय. हे एक उत्तम व्यावसायिक यश होतं. म्हणजे तिकीट निम्म करूनही महामंडळाचं नुकसान झालं नाही, उलट फायदाच झाला. आता हे एवढं मोठं आर्थिक यश पाहिल्यानंतर काय होणार? साहजिकच विरोधी पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांनी पुरुषांसाठी अशाच सवलतीची मागणी सुरू केली. आणि याच वाढत्या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुरुषांसाठी एका नवीन सवलतीची घोषणा केली. बस, याच एका घोषणेमुळे सगळा गोंधळ सुरू झाला आणि असा समज पसरला की आता पुरुषांनाही थेट 50% सवलत मिळणार आहे. पण आता आपण या ऑनलाईन गोंधळापासून सत्य वेगळं करूया. एकीकडे तो व्हायरल मेसेज आहे जो सांगतोय की सर्व बसेसवर तात्काळ 50% सवलत मिळणार. हे साफ खोटं आहे. आणि दुसरीकडे आहे प्रत्यक्ष वास्तव. अधिकृत घोषणा अशी आहे की पुरुषांना 50% नाही तर फक्त 15% सवलत दिली जाणार आहे, तीही फक्त प्रीमियम आणि लांब पल्ल्याच्या बसेसवर. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग ही 15% सवलत नक्की मिळणार कुठे? तर बघा, ही सवलत रोजच्या साध्या लाल डब्बा बसेससाठी नाहीये. ही सूट फक्त वातानुकूलित, शिवनेरी आणि इतर लांब पल्ल्याच्या प्रीमियम एसटी बसेसपुरतीच मर्यादित आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, समजा एखाद्या लांब पल्ल्याच्या प्रीमियम बसचं तिकीट 1000 रुपये असेल तर त्यावर 150 रुपयांची सूट मिळेल. मग आता प्रश्न पडतो, त्या 50% सवलतीचं काय झालं?
तर पुरुषांसाठी 50% हाफ तिकीट ही सध्या केवळ भविष्यातील एक शक्यता आहे. म्हणजे असं म्हणा ना, सरकार कदाचित पुढच्या वर्षी यावर विचार करू शकतं. पण आजच्या घडीला ही वास्तव नक्कीच नाहीये आणि येत्या 2 दिवसांत अजिबात लागू होणार नाहीये. त्यामुळे ती जी सोशल मीडियावरून भीती आणि घाई पसरवली जाते ना, ती पूर्णपणे अनावश्यक आहे. आता आपण अफवा बाजूला ठेवू आणि प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. ही जी निश्चित झालेली 15% प्रीमियम बसची सवलत आहे, ती मिळवण्यासाठी नक्की काय करावं लागेल? प्रक्रिया एकदम सोपी आहे. आवश्यक ती ओळखपत्र गोळा करणं, आधार कार्डवरची माहिती अपडेट करणं आणि ही सगळी कागदपत्र जवळच्या एसटी आगार म्हणजेच डेपोमध्ये जाऊन सादर करणं. बस एवढंच. आता विचार करूया की सवलतीसाठी नेमकी कोणती कागदपत्र लागणार. तर प्रामुख्याने 4 गोष्टींची आवश्यकता आहे. 1. आधार कार्ड, 2. पॅन कार्ड, 3. मतदार ओळखपत्र आणि 4. जर लागू असेल तर ज्येष्ठ नागरिक कार्ड. प्रवासादरम्यान स्वतःची ओळख आणि वय सिद्ध करण्यासाठी कंडक्टरला ही कागदपत्र दाखवणं बंधनकारक असणार आहे. पण थांबा, इथेच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. एक मोठा आधार कार्ड ट्रॅप इथे लपलेला आहे. जर याकडे दुर्लक्ष झालं तर सवलतीसाठी जागेवरच अपात्र ठरवलं जाऊ शकतं. मग ती 15% सवलत असो व इतर कोणतीही योजना. हा एक नवीन आणि अतिशय कडक नियम आहे, जो प्रत्येकाला माहिती असायलाच हवा. हा नवीन कडक नियम काय आहे ते आपण पाहूया. पूर्वी कसं असायचं, आपण आधार कार्ड दाखवायचो ज्यावर फक्त जन्माचं वर्ष असायचं. म्हणजे समजा फक्त 1980 असं लिहिलेलं असायचं आणि कंडक्टर ते ग्राह्य धरायचे. पण काही गैरप्रकार उघडीस आल्यामुळे सरकारने आता नियम बदललेत. आता आधार कार्डवर केवळ वर्ष चालणार नाही, तर पूर्ण आणि अचूक जन्मतारीख असणं सक्तीचं करण्यात आलंय. म्हणजे जसं की 15 ऑगस्ट 1980 पूर्ण तारीख. त्यामुळे आजच्या या विश्लेषणातून मिळणारा सर्वात महत्त्वाचा टेकअवे हाच आहे की जर आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख नसेल तर ती जन्म प्रमाणपत्रानुसार लगेच अपडेट करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तसं नसेल तर एसटी प्रवासातील ही 15% सवलत मिळवण्यात मोठी अडचण येऊ शकते. प्रवास निर्धोक आणि सवलतीचा हवा असेल ना, तर ही माहिती अद्ययावत ठेवणं आता मस्ट आहे. आता आपण एका अत्यंत रंजक प्रश्नावर हे विश्लेषण संपवूया. काय ही प्रीमियम बसेसवर मिळालेली 15% सवलत भविष्यात म्हणजे पुढच्या वर्षी सर्व पुरुषांसाठी 50% हाफ तिकीट योजनेचा मार्ग मोकळा करेल? एसटी महामंडळाची धोरणं कशी बदलतात हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. पण तोवर अफवांवर विश्वास न ठेवता योग्य आणि सत्य माहिती मिळवणंच कधीही फायद्याचं ठरतं.